नाशिकमध्ये यशस्वी शिंदे या 22 वर्षीय तरुणीची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याच्या घटनेनंतर राज्यात एकच खळबळ उडाली। एकतर्फी प्रेमातून गेल्या अनेक वर्षांपासून तिच्या मागावर असलेल्या नराधमानं यशस्वीला अक्षरशः हाल करून तिची निर्घृणपणे हत्या केली। यशस्वीची हत्या करणारा आरोपी तिला गेले काही वर्ष खूप त्रास देत होता। त्याच्या विरोधात 2019ला पोलिसात तक्रार दिल्यानंतर अटक झाली होती। मात्र तुरुंगातून सुटल्यावर आरोपी दाऊद शेखनं यशस्वीचा पुन्हा पाठलाग केला आणि तिचा सूड उगवण्यासाठी तिची हत्या केली। दरम्यान या प्रकरणाचा तपास क्राइम ब्रांचकडे सोपवण्यात आला असून 4 दिवस होऊनही अद्यापही आरोपी मोकाट कसा असा सवाल उपस्थित केला जातोय। आरोपीवरती लवकरात लवकर आणि कठोर कारवाई करण्यात यावी। एकंदर 2019 मध्ये देखील त्या आरोपीवरती गुन्हा दाखल करण्यात आला। माझ्या मुलीला खूप त्रास द्यायचा म्हणून आम्ही त्याच्यावर पॉस्को गुन्हा दाखल केला। या तरुणीवर शारीरिक अत्याचार किंवा बलात्कार झालेला नाही असं स्पष्ट सांगितलेलं आहे। तिच्या शरीरावर 3 स्टॅब इंजुरी आहे आणि 1 हेड इंजुरी आहे। दुर्दैवाने त्या रात्री पाऊस असल्यामुळे काही जंगली श्वापदांनी त्या शरीराला थोडेसे लचके तोडून ते खराब केलेलं आहे। सदर या 24 तासामध्येच आपण सदर घटनेचा छडा लावलेला आहे। बरेचसे टेक्निकल आणि इतर ॲनालिसिसच्या द्वारे आणि जे काही आमच्याकडे साक्षीदार आहेत त्यांच्याकडून सुद्धा माहिती प्राप्त करून आम्ही बऱ्यापैकी आरोपी निश्चित करण्याप्रत आलेलो आहोत आणि आरोपी हा बाहेरच्या ठिकाणचा किंवा दूरवरचा असल्यामुळे त्याला अटक करण्यामध्ये थोडासा वेळ लागत आहे, परंतु लवकरच आपण त्याला अटक करू। यशस्वी शिंदे त्यांच्या परिवाराचे माझे मित्र आमदार महेश बालदी सोबत समवेत आम्ही भेट घेतली। त्यांच्या परिवाराला आम्ही स्पष्टपणे वचन दिलं आहे की जो मोहम्मद दाऊद शेख जो कोणी गुन्हेगार आरोपी आणि त्यांचे सहकारी असेल त्यांना अटक करून त्यांच्यावर एट्रोसिटी ऍक्ट पण लागणार आणि फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये अंतिम सजा शिक्षा होईपर्यंत तो जेलचा बाहेर जाऊ शकणार नाही याची काळजी आम्ही घेणार। महाराष्ट्राच्या पोलीस दलाने आणि मुख्य महत्त्वाचं म्हणजे नवी मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी या साऱ्या गोष्टीची तातडीने पावलं त्या ठिकाणी उचलावीत। त्या नराधम व्यक्तीला कुठे असेल तिथं शोधून आणावा आणि पुढची कडक कारवाई त्या ठिकाणी व्हावी अशी स्पष्टपणाची मागणी रायगडचा खासदार या नात्याने माझी त्या ठिकाणी आहे। गृहमंत्र्यांनी सुद्धा या प्रश्नाच्या बाबतीमध्ये अधिक लक्ष घालावं।